नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत ऐश्वर्या, जानकी आणि अवंतिका तिघी असतात. आणि आता जानकीने स्पष्ट सांगितलेलं असतं की शरू वंशवर लक्ष ठेवायचं. आता सगळ्यांनाच धक्का बसतो की शरू वंशवर कसं लक्ष ठेवायचं. अवंतिका म्हणते आपण एक काम करू शकतोय. शरू वंशाचा मुलगा कार्तिक, त्याला भेटून आपल्याला काय खरं काय खोटं ते नक्कीच कळू शकतं. वहिनी, आपण जाऊन त्याला भेटायचं का? की म्हणते अवंतिका, कल्पना चांगली आहे, तिथे गेल्यावर बऱ्यापैकी माहिती मिळू शकते. लहान मुलं खोटं बोलत नाहीत, त्यामुळे काय खरं आहे ना नक्कीच आपल्याला कळेल. कार्तिक पर्यंत पोहोचायचं कसं? आता जानकी प्रश्न विचारते तेव्हा अवंतिका म्हणते, वहिनी मी एक काम करते, केस आलीये म्हणून असं कारण सांगते आणि त्याला भेटून येते की. म्हणते अवंतिका, नाही तू जायचं नाहीयेस, या अवस्थेत तर अजिबात जायचं नाही आणि इतक्या लांब दगदग करत तर नाहीचा. मी जाते की, मी फिरायला गेली किंवा काहीतरी कारण सांगेन माझं. पण अवंतिका, तू घराच्या बाहेर जायचं नाही. अवंतिका म्हणते, ऐश्वर्या तुला किती काळजी आहे ग माझी. मला इतकं गिल्टी फील होतं ना की तू एवढी बदलली आहे, एवढी माझी काळजी घेते आणि सौमित्र मात्र तुझ्यावर विश्वास ठेवतच नाहीये. सौमित्र रागाच्या भरात तुला काय काय बोललाय मला अजिबात पटत नाहीये. ऐश्वर्या तू खरंच खूप बदलली आहेस ग. आय एम सो सॉरी. ऐश्वर्या म्हणते, अवंतिका अगं सगळं विसरून जा की. काय लावलंय हे? आपण काय विषयावर चर्चा करतोय तो कंटिन्यू करू की. सारखं सॉरी बोलू नका, बास आता. अरे आता उद्या जाणार असते कार्तिकला भेटायला तेव्हा जानकी म्हणते, ऐश्वर्या तू जाणार आहे ठीक आहे, पण कारण काय द्यायचंय? सांगेल का कामाचं काहीतरी कारण, पण तुला ऋषिकेश एकटीला जाऊ देणार नाहीये. किंवा ते जर म्हटले तू थांब मी जातो तर काय उत्तर आहे तुझ्याकडे? अरे हो ना, आता दादांच्या पुढे काय उत्तर देणार? मैत्रिणीच्या भावाच्या लग्नाला जाते असं सांगते की, मग तर कोणी येणार नाही ना माझ्यासोबत. की म्हणते ठीक आहे, हे कारण आवडलंय आणि पटेल सुद्धा. की म्हणते, ऐश्वर्या अवंतिका मला कळतंय आपण हे सगळं करण्यासाठी खोटं बोलतोय, पण चांगल्या कामासाठी खोटं बोलतोय ना, काहीच हरकत नाहीये. शर्वरी बेन्सच्या मनात नेमकी काय चाललंय, हा सगळा काय प्रकार आहे याचा छडा आपल्याला लावायला लागणार आहे. कोण कोणाला फसवतंय, काय चाललंय ह्याच्या तळागाळाशी तर जायला लागणार आहे. त्यासाठी आपण एवढं करूच शकतोय. जानकी, अवंतिका, ऐश्वर्या तिघीजणी आता जोमाने कामाला लागलेले असतात, कारण त्यांना तपास लावायचा आहे शर्वरीचं नेमकीच चाललंय काय. जोपर्यंत शोधून काढत नाही तोपर्यंत शांत बसायचं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ऐश्वर्या आणि जानकी स्वयंपाकघरात असतात तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मी जर अचानक म्हटले की मी लग्नाला चाललीये तर सारंग म्हणतील की मी सुद्धा येतो. एवढं अचानक सगळं काही घडलंय ना, त्यामुळे सारंग मला एकटीला पाठवतील असं वाटत नाही. सारंगला मी काही जरी सांगितलं तरी ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि त्या शरुताईंच्या विरोधात ते म्हटल्यावर तर बिलकुल नाही. अजिबात मला ते साथ देणार नाही, उलट कामाचा पचका होऊन जाईल. त्यापेक्षा मी आत्ता काही सारंगला सांगतच नाहीये. अवंतिकाला काहीही खावंसं वाटतं तेव्हा जानकी हसत असते. जे काय खाती नाही ते पोटातल्या बाळाला खावंसं वाटत असतं. तिने खाल्लेलं असतं पण आता तिला त्रास व्हायला लागतो. ऐश्वर्या म्हणते, अगं अवंतिका काय झालंय तुला? वास सहन होत नाही, उलटीसारखं होतंय मला. अवंतिका पटकन तिथून पळालेली असते. म्हणते, ऐश्वर्या हे नॉर्मल आहे. डोळ्या लागल्यावर जसं काही गोष्टी खाव्याशाच वाटतात तसं काही गोष्टी नकोशाच वाटतात. वास सुद्धा सहन होत नाही. नॉर्मल आहे हे ऐश्वर्या, तुझ्याकडनं काही झालेलं नाहीये, ते असतं चालतंच एवढं. त्यावेळेस अवंतिका किचन मध्ये आली की दूध उकळायचं नाही, तिला मळमळतं. हो असंच मला म्हणायचं होतं. की म्हणते, अवंतिकाने दिले गुड न्यूज, तुम्ही कधी देणार आहे? ऐश्वर्या म्हणते, थालीपीठ करा, थालीपीठ बाकीचं बघू नंतर. नाश्त्यासाठी सगळ्यांना थालीपीठ दिलेली असतात तेव्हा लगेच सारंग म्हणतो, वहिनीच्या हातचं गरमागरम थालीपीठ म्हणजे स्वर्गसुख. वा वा वा. सगळे आता नाश्त्यासाठी एकदम बसलेले असतात. शरू म्हणते, हे थालीपीठ खाल्ल्यावर स्वर्गात जायचे की काय डायरेक्ट? तर म्हणते, शरू काय बोलतीयस, तुझं तुला तरी कळतंय का? म्हणतीये, मेल्याशिवाय स्वर्गसुख कसं कळणार तेच सांगण्याचा प्रयत्न करते, एवढं काय वाईट वाटलंय? सौमित्र म्हणतो, शरू सारंगला काय म्हणायचं हे कळलेलं असताना उगाच गोष्टी ताणू नकोस, जरा शांत बस. म्हणतो, दादा तिला सवयच आहे रे, असू दे. आणि शरूताई स्वर्गात जाणार की नरकात हे आपल्या कर्मावरून ठरतं, हो की नाही शरूताई? त्यामुळे लगेच स्वर्गात जायचा विचार करू नकोस. तरी म्हणते, काय टॉन्ट मारतोयस का? म्हणजे तू काय म्हणालास, मी नरकात जाणार आहे असं तुला म्हणायचंय का? आणखी म्हणते, शर्वरी वंश जरा शांत होता का? सारंग भाऊजी मस्करी करताय हो, एवढं काय चिडताय तुम्ही, गंमत चाललीये ना? सारंग म्हणतो, मीही तेच म्हणतोय की. तसंही सारंग भाऊजी जे म्हटलं ते बरोबरच आहे. कर्म चांगली असली तर स्वर्गसुख नक्कीच अनुभवायला मिळतं. आपण जर इथेच घाणेरडी कर्म केली तर नरकात जाणं फिक्स आहे. सारंग भाऊजींना म्हणायचं की चांगलं असलं की चांगलंच होतं. आजूबाजूचा परिसर आनंदी ठेवणं, स्वच्छ ठेवणं, खऱ्या मनाने वागणं म्हणजे स्वर्गसुख आहे आपल्यासाठी. वर जाऊन कोणी बघितलंय कोण कुठे जातंय? की आता शर्वरीला नकळतपणे टोमणेही देत असते आणि 4 गोष्टी सुनावत सुद्धा असते. तरी आता बोलायचीच बंद झालेली असते. सगळ्यासाठी खरोखर स्वर्गात जायची गरज नाही वंश. का म्हणते, थालीपीठाबरोबर कैरीचं लोणचं मिळालं की लगेच स्वर्गसुख आहे. तुम्हाला माहिती का शर्वरी वंश? आता या शर्वरीला सगळेच टोमणे मारत असतात आणि तत्वज्ञान देत असतात. सगळेच आता हसायला लागलेले असतात. सौमित्र म्हणतात, करेक्ट अवंतिका. अवंतिकाला लोणच्याचे डोहाळे लागलेत म्हणजे काय, स्वर्ग सुखच की. सगळ्यांकडे रागारागाने बघत असतात. त्यांचा हसी मजाक जे काही चाललंय ते अजिबात शर्वरीला आवडत नसतं.
तिला फक्त तिला जे हवंय तेवढं मिळायची मतलब असतं आणि त्यासाठीच ती यांच्या घरात आलेली असते. नाश्ता वगैरे झालेला असतो. ऋषिकेश ऑफिसला जाण्यासाठी तयार होतो. जानकीला म्हणतो, जानकी थालीपीठ कमाल झालं होता, एक नंबर थालीपीठ होतं. आणि नाना म्हणतात ते अगदी खरं, या घरची अन्नपूर्णा आहेस तू. खूप सुंदर होता नाश्ता. तुझ्या हाताला आहे ना कमाल चव आहे, कमाल. तुझ्या हातचं खाल्लं की तोंडातून कौतुकाचा शब्द ऑटोमॅटिकली बाहेर येतो. किती कौतुक करू, काय कौतुक करू, समोरच्याला कळतच नाही बघ जानकी. काय जेवण बनवते तू, अप्रतिम. ऋषिकेश जानकीच्या जेवणाचं इतकं भरभरून कौतुक करत असतो. जानकी फक्त हसत असते आणि ऋषिकेश काय म्हणतोय ते कौतुक ऐकत असते. ऋषिकेश, बास रे, किती कौतुक करताय, नेहमीच माझं कौतुक चालू असतं, काय लावलंय हे कौतुक कौतुक कौतुक. करू दे ना ग जानकी, माझ्या बायकोचं कौतुक करायला काय वेळ काळ लागतो का, किंवा मोजून मापून करायचं असतं का. माझी बायको मुळात आहेच तशी की तिचं कौतुकच करावं. आणि खरं सांगू का, रात्रंदिवस कौतुक केलं तरी सुद्धा शब्द कमी पडतील, एवढी चांगली वागतेस तू जानकी. सगळ्यांचा तू विचार करते ना, त्याच्याने खरंच कौतुक करावं असंच वाटतं. आता भरभरून असं ऋषिकेश कौतुक करत असतो जानकीचं आणि जानकीला फार छान वाटत असतं. जानकी आणि ऋषिकेश चांगल्या अशा गप्पा रंगलेल्या असतात त्यांच्या. त्यांना तुझं कौतुक करायची जरा कमी संधी मिळते. तुम्ही पण काहीही चाललंय आता ऋषिकेश तुमचं, बास ना. ऋषिकेशने जानकीला आता जवळ ओढलेलं असतं. ऋषिकेश जवळ घेतो आणि एकटक जानकीला बघत असतो. जानकी म्हणते, ऋषिकेश काय चाललंय, तुम्ही कळतंय का तुम्हाला काही. सगळ्यात महत्वाचं जानकी, एवढं जवळ घ्यायचं आणि मग कौतुक करायचं हे तर अगदीच कमी मिळतं मला. ते बरेच दिवस झाले हे असं काही केलंच नाहीये मी, त्यामुळे मला कौतुक करू दे जानकी, भरभरून तुझं कौतुक करू दे. जानकी आता लाजलेली असते. काय करताय ऋषिकेश, काय लावलंय हे सकाळी सकाळी. सोडा हो, कुणीतरी येईल. ऋषिकेश प्लीज मला सोडा, कुणीतरी येईल. येऊ दे की मग, माझी बायको आणि तिलाच जवळ घेतलंय मी, हक्काची बायको आहे. आलं तर आलं आणि बघितलं तर बघितलं. येऊ दे, कोणाला यायचंय आणि कोणाला बघायचंय. मी काय तुला सोडत नसतो आणि कोणाला घाबरत नसतो. स्वतःच्या बायकोला जवळ घ्यायला घाबरतो की काय. मी घाबरत नसतो जानकी, ज्याला यायचंय त्याला येऊ दे आणि कोणाला काय बघायचंय ते बघू दे. मी काय घाबरत नाही आणि मी काय तुला सोडणार नाही. ऋषिकेश प्लीज सोडा, कोणीतरी येईल प्लीज ऋषिकेश. ऋषिकेश ऐकत नसतो आणि जानकीला काही सोडायला तयार नसतो. जानकी म्हणते, प्लीज ऋषिकेश. आता त्याला ढकलून देते. मला माहिती तुम्ही कोणाला घाबरत नाही, पण बरं दिसत नाही ना ऋषिकेश. मला भीती वाटते, मला चांगलं वाटत नाही, कळालं का. जरा तुमच्याशी बोलायचं होतं. ऋषिकेश म्हणतो, बोल की. काय ग जानकी. ऐश्वर्याचा ओळखीचा एक एक्सपोर्टर आहे बेंगलोरमध्ये. त्याला शेतमाल हवाय, डायरेक्ट शेतीतला ताजा फ्रेश माल हवाय. मला जो शेतमाल देऊ शकतोय का आपण, त्याचा फायदा शेतकऱ्याला, आपल्याला आणि त्याला तिघांनाही जर फायदा होणार असेल, त्याच्याशी डील करण्यात काहीच हरकत नाही ना ऋषिकेश. की देऊ शकतोय जानकी, हा काय प्रश्न आहे का, आणि यात काय विचार करायचा आहे. शेतकऱ्याचा जर फायदा होणार असेल जानकी, विचार करायची अजिबात गरज नाही. आपण नक्कीच याशी व्यवहार करू शकतोय. अगं, आपण शेतकऱ्याचा फायदा व्हावा यासाठी सगळं काही करतोय ना, मग एवढा काय विचार करायचा. जानकीला फार आनंद झालेला असतो. त्याला सांगू का मीटिंग प्लॅन करायला. चालेल, काहीच हरकत नाहीये. जाल का तिच्यासोबत. ऋषिकेश म्हणतो, नक्की जाईन मी ऐश्वर्या बरोबर. ऋषिकेश आता हो म्हणालेलं असतो. त्यामुळे जानकी, ऐश्वर्या, अवंतिका तिघींचं कामही सोपं झालेलं असतं. आता ऋषिकेश आणि ऐश्वर्या चालले त्या मीटिंगसाठी म्हटल्यावर कुणाला काही शंकाच येणार नाही. आणि तिथे गेल्यावर ऐश्वर्या तिचं काम अगदी चोख करू शकते. त्यामुळे जानकीला आनंद झालेला असतो. ऋषिकेशच्या याच्यामध्ये त्यांचं काम साधून घेणार असतात. तिथे जाऊन त्या कार्तिकला भेटणार असतात. काय खरं काय खोटं त्याचा तपास लावणार असतात. त्यामुळे आता या तिघींचं काम सोपं झालंय आणि त्यात अगदी सहज असा होकार दिलेला असतो ऋषिकेशने. जानकी खूप खुश झालेली असते. जानकी म्हणते, ऋषिकेश थँक्यू सो मच, तुम्ही त्या माणसाला जाऊन भेटायला होकार दिलाय, खरंच छान वाटतंय मला. ती खूप खुश असते. ऋषिकेश अशी गाल ओढते आणि म्हणते, थँक्यू सो मच. आले मी. काय जानकी, आलेच मी असं म्हणून जानकी तिथून आनंदाने हसत हसत निघून गेलेली असते. आता सारंग आवरत असतो. त्याला जायचं असतं घाईघाईने. चल ऐश्वर्या, आता मी निघतो, मला फार उशीर होतोय. ऐश्वर्याचं काहीतरी चाललेलं असतं लॅपटॉप. दुपारी मी जेवायला घरी येणार नाहीये. ऐश्वर्या म्हणते, का काय येणार नाहीये जेवायला. ठिबकवाला येणार आहे ना शेतावर, मग तिथे जरा टाइमपास होऊन जाणार, मग मी काय घरी येत नसतो. परत घरी ये आणि जा, त्यापेक्षा मी येतच नाहीये. त्यामुळे माझी वाट बघायची नाहीये जेवायला. ऐश्वर्या, मी काय सांगतोय, जेवायला वाट बघू नका, तुम्ही तुमचं जेवण करून घ्या. ठिबक म्हणजे काय, आता काय सांगू आणि काय नाही याला कळतच नसतं. सारंग म्हणतो, नाही का हो, शेतीच्या मुळाशी थेंब 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 पाणी जातं, त्याला ठिबक सिंचन म्हणतात. ते करायचंय ना, तो माणूस येणार आहे जरा माहिती द्यायला आणि कसं काय करायचं ते सांगण्यासाठी. चालतंय ऐश्वर्या म्हणते, तू आला की समोर समोर काम करून घेणार, मग माझा टाइमपास तिथेच होणार, मग मी काय घरी जेवायला येत नसतो. बरं चला येतोय, आता मला खूप उशीर झालाय. ऐश्वर्या म्हणते, सारंग ऐका की मी काय सांगते. आता काय, बोला पटकन. डबा घेऊन जा, तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये, त्यामुळे डबा घेऊन जा आणि काहीतरी खायचंय, कळतंय का तुम्हाला. मला ऍसिडिटी होऊन जाणार, त्यामुळे डबा घेऊन जायचं आणि वेळेत काहीतरी खाण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता ऐश्वर्या काळजी करत असते. सारंगला फार आवडलेलं असतं की ऐश्वर्या एवढी काळजी करते माझी.
कारण कामावर जायचं सोडून तिथेच ऐश्वर्याकडे एकटक बघत थांबलेला असतो. ऐश्वर्या त्याच्याकडे बघते की याचं काय चाललंय, तर काहीच नाही. हा फक्त एकटक बघत थांबलेला असतो आणि ऐश्वर्याचं लक्ष जातं की हे सारंगचं चाललंय काय सकाळी सकाळी. काय सारंग हे जात नाही का तुम्ही? जाओ. किती काळजी करता हो ऐश्वर्या तुम्ही. अरे मला असल्या गोष्टींची सवयच नाहीये. तुम्ही फक्त एवढं काही बोललाय ना ते ऐकूनच माझं पोट भरलंय. काय लावलंय सारंग हे समजलंय ना. जा की आता कशाला टाइमपास करताय. ऐश्वर्या आता सारंगला काढून देण्याचा प्रयत्न करत असते. सारंग तिथेच कौतुक करत उभा राहिलेलं असतं. ऐश्वर्या तुमचं काय चाललंय हो नेमकी? काय काम करताय तुम्ही? काय नाही, बेंगलोरला चाललीये ना मी, जरा रिसर्च करतीये. बेंगलोरला? हो. एक्सपोर्टर भेटायला तयारच आहे. मग तिकडे जातीयच म्हटलं तर. एखादी दुसरी मीटिंग होतीये का इतक्या लांब चाललीये तर ते बघतीये मी. गेले म्हणजे माझा फायदा झाला पाहिजे. उगाच जाऊन एकच काम नको करायला. अजून एखाद दोन कामं होत असतील तर परवडेल की. तेच सर्च करते मी. बेंगलोरला जाताय ना ऐश्वर्या? ऐश्वर्या म्हणते हो. काय शोधताय? शरुताईला विचारा की, ती बेंगलोरचीच आहे. नाही नाही नाही, त्यांना काही विचारायचं नाही. विचारलं असतं पण कसं आहे ना, त्यांची तब्येत ठीक नाहीये, त्यांची मनस्थिती ठीक नाहीये आणि अशा अवस्थेत आपण त्यांना काही प्रश्न विचारणं बरं दिसत नाही ना. त्यामुळे प्लीज नाही विचारायचे. माझं माझं मी करेल मॅनेज. त्यांची मनस्थिती फारच विचित्र आहे सध्या आणि मी कामाचं डिस्कस करणं बरं दिसत नाही आणि ते त्यांना आवडणार नाही. उगाच ते चिडतील, हायपर होतील. त्यापेक्षा प्लीज नकोच काही बोलायला. कारण म्हणतो बरोबर आहे ऐश्वर्या, तुमचं एकदम बरोबर लक्षात आलंय तुमचं की खरं तिची मनस्थिती नाहीये. तिचं काहीतरी विचित्रच चाललंय आणि ती वेगळीच काहीतरी रिॲक्ट होईल. तुम्ही विचारायला झाले आणि ती काहीतरी वेगळंच काहीतरी रिॲक्ट होईल. माझंच लक्षात येत नाही. मी ना कधी कधी एकदम विचित्रसारखं वागतो ना की बस ऐश्वर्या. मूर्खासारखं म्हटलं ना तरी चालेल. ऐश्वर्या म्हणते सारंग काय लावलंय तुम्ही हे? मूर्खासारखं असं काही बोलायचं नाही आत्ताच सांगते मी. आणि पुन्हा स्वतःला दोष तर अजिबात द्यायचा नाही. ऐश्वर्या म्हणते माझा नवरा भोळा आहे. भोळा नाही तर काय हो, खरंच वेड्याचे विना. त्या दिवशी सुद्धा खेळ खेळताना मी नको नको ते काय काय बोललो अगदी सहज. पण शरुताईला विक्रांतदाजींची आठवण आली. ती चिडली, कशी रिॲक्ट झाली बघितली ना आणि किती काय काय बोलत होती ती. खरंच वेड्याचे ऐश्वर्या मी. मलाच कळत नाही कुठे काय बोलायचं आणि कुठे काय नाही. अरे म्हणते हो हो हो, किती पॅनिक व्हायचा आणि किती विचार करायचा. बास ना आता काय लावलंय हे. आणि आता बंद करा. स्वतःला दोष देणं ते एकदमच बंद करून टाकायचंय. आत्ताच सांगतोय. काय स्वतःला ब्लेम करताय हो सारखं सारखं. बास आता, अजिबात विचार करायचा नाहीये. अगदी नॉर्मल ठेवायचं सगळं सिच्युएशन. तुमच्याकडून जे काय झालं ते चुकून झालं. तुम्ही मुद्दामून थोडी केलंय. त्यामुळे कशाला एवढं पॅनिक होताय तुम्ही आणि स्वतःला दोष द्यायचा नाही. तुम्हाला मी आत्ताच सांगतेय सारंग. ऐश्वर्या फार छान प्रेमाने बोलत असते सारंगशी आणि त्याला समजावून घेत असते. एवढीशी गोष्ट मनाला लावून घेण्याची गरज आहे का? नाही. मग कशासाठी मनाला लावताय तुम्ही? काय सारंग, तुम्हाला कोणी काही बोललं किंवा तुम्ही स्वतःला काही दोष दिला तर तो मला आवडणार नाहीये. आत्ताच सांगते मी. शरुताई हा विषय बंद करा आणि जा कामाला. तुमच्या कामाला जायला उशीर होतोय. सारंग म्हणतो हो हो हो, मी तर चाललोच आहे माझ्या कामाला. पण तुम्ही सुद्धा तुमचं काम करा अगदी मन लावून. मला आवडतं या ऐश्वर्या, खूप छान वाटतंय. घाईघाईने धावत पळतच निघून गेलेले असतो सारंग. रात्री भेटूया आपण. हो नक्की, लवकर या. आणि आता पळतच गेलेला असतो हा. बघ घेऊन जा. इकडे अवंतिका आणि सौमित्र असतात बेडरूम मध्ये. अवंतिकाला काळजी घे असं सांगत असतो सौमित्र. ठीक आहे ना ग अवंतिका, खूप त्रास होत नाहीये ना तुला? हो रे. डॉक्टरांना फोन लावतो, मग डॉक्टर येऊन जरा बघून जातील तुला. एक मिनिट, काय आहे सौमित्र, काय डॉक्टरांना फोन लावतोय? मी ठीक आहे, मला काहीच झालेलं नाहीये. आणि सारखं सारखं काय रे प्रत्येक वेळेला डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करायचं? काहीच झालेलं नाहीये, मी ठीक आहे. या सिच्युएशनला हे सगळं काही होणं खूप नॉर्मल आहे. यासाठी लगेच डॉक्टर वगैरे काहीच गरज नाही. थोडंफार आपणही काही ऍडजस्ट केलं पाहिजे. रिलॅक्स सोमी, एवढं काय पॅनिक होतोय तू? सौमित्राने तिला पाणी वगैरे दिलेलं असतं, एखादी गोळी खायला देतो आणि रिलॅक्स वाटतंय तिला आता. आणि तू पॅनिक होऊ नको प्लीज सोमी. सौमित्राला फार काळजी वाटत असते अवंतिकाची. तू नक्की ठीक आहे ना अवी? तू नक्की ठीक आहे ना? तिला सारखं सारखं विचारत असतो. काही असेल तरी सांग, कामं कॅन्सल करतो आणि तुझ्या जवळच राहतो मी. प्लीज प्लीज काय असेल ते सांग मला. माझ्यापासून काही लपवू नकोस. नसेल बरं वाटत तर नाही सांग, मी राहून घेतोय घरी. तो मी तू असं काही करणार नाहीये आणि काम सोडून घरी तर अजिबात बसणार नाहीये. आता मला हे 9 महिने असलंच त्रास होणार आहे. त्यामुळे लगेच काय 9 महिने घरी थांबणार आहेस का? काहीही करायची गरज नाहीये. तुझं तुझं कामाला तुझा. आणि बाकी माणसं आहेत की माझी काळजी घ्यायला. तू कशाला काम सोडून घरी बसतोय सोमी? तुला काही गरज नाही आहे थांबायची. माझ्या सगळेच माझी काळजी घेतात आणि सगळ्यांचंच लक्ष असतं. सगळ्यात महत्वाचं जानकी वहिनीचं तर दिवसभर माझ्याकडे लक्ष असतं. काय हवं नको, बरं आहे की नाही, सारख्या येऊन त्या चौकशी करत असतात. त्यांचं काम आणि मला बघणं हे सुद्धा त्यांचं आता नवीन काम झालंय. सारखं माझ्याकडे लक्ष देतात. त्यामुळे डोंट वरी, त्या लक्ष देऊनच असतात. माहितीये जानकी वहिनींचं लक्ष असतं म्हणजे असतं. मग काय एवढं पॅनिक होतंय? हो ग बाई, माहिती आहे मला. पण कसं आहे ना, ही जरी असेल, काही झालं तरी तू मला फोन करणार आहेस. एकटीने काही सहन करणार नाहीस. तुला कळतंय का अवी? हो रे बाबा, खरंच जर मला काही वाटलं तुला फोन लावून मी बोलावून घेईन, मग तर झालं. पण आता तू तुझ्या कामाला जा, उशीर होतोय तुला. अवंतिका आता सौमित्राला कामाला जा निघून असं सांगत असते. कारण इथे बसू नको माझी काळजी करत.
जानकी वहिनी आहेत आणि बाकीची माणसं सुद्धा आहेत माझी काळजी घ्यायला. तो मी ऐकतोस का? मी एक गोष्ट सांगते ते ऐकशील का? हो सांग की. का नाही ऐकणार? आणि नाही ऐकणार असं कसं होणार ग? ऋषिकेश दादा आणि ऐश्वर्या बेंगलोरला चाललेत एक्सपोर्टरला भेटायला. हो मग काय ग त्याचं? त्यांची मीटिंग आहे त्याच्यासोबत आणि एक महत्वाचं डीलही करायचं. त्यांच्या बरोबर तू जर बेंगलोरला गेलं असतं तर जरा बरं पटेल. मी कशाला? आणि मी जाण्याची काय गरज आहे? असं काय करतोय सोमी तू? असं काय म्हणतोय की मी जाण्याची काय गरज आहे? एक लॉयर आहे सोमी, तू असं बोलूच कसं शकतोय? कितीतरी कॉन्टॅक्ट डॉक्युमेंटची कामं असतील, लिगली अनलिगली काय काय नाही तुला कळायला नको? तिथे काही जे इश्यू वगैरे झाले तर तिथले इश्यू ते तू सॉल्व्ह करू शकतोय. इथपर्यंत येऊन मग ते सॉल्व्ह करण्याची गरज येणार नाहीये. म्हणजे ऐश्वर्या आणि ऋषिकेश दादा जे काम करायला चालले ते अगदी व्यवस्थित पार पडेल असं मला म्हणायचंय. लिगल डॉक्युमेंट वगैरे तुला कळतील ना रे जास्त, आणि उगाच त्यांची फसवी नको म्हणून असं म्हणते की तू स्वतः गेला तर टेन्शन राहणार नाहीये. सगळं काही तू बघशील आणि डील अगदी त्यांची व्यवस्थित होईल. मुळात त्यांना कोणी फसवू शकणार नाही ना रे, म्हणून तू जा असं सांगतेय मी. तुला काय प्रॉब्लेम आहे रे त्यांच्याबरोबर जायला? जा की, हेल्पच होणार आहे ना. आणि काही तर महत्वाचं काम असेल त्यात तुझी हेल्प झाली तर चांगलीच गोष्ट आहे ना. नंतर गोष्टी बघण्यापेक्षा सावरण्यापेक्षा आधीच ते आपण क्लिअर केल्या तर सावरण्याची गरज पडत नाही. बघ सौमी, मी तुला सांगतेय, तुला पटलं तर जा नाही तर असू दे. सौमित्र उठतो आणि पटकन बाजूला गेलेलो असतो. अवंतिकाला कळतं मी जे सांगितलंय ते सौमित्राला अजिबात पटलेलं नाहीये, म्हणूनच सौमित्र उठून असं बाजूला गेलाय आणि त्याला मी सांगते त्यावर अजिबात विश्वास सुद्धा नाही. आणि त्यात ऐश्वर्या आहे म्हटल्यावर सौमी जाणं अशक्य आहे हे आता कळालेलं असतं अवंतिका. कसला विचार करतोय कळेल का? काही नाही ग अवंतिका, खरं सांगा तू कसला विचार करतो? ऐश्वर्याबद्दल तुझ्या मनात नाही, तिच्याबद्दल काहीच नाहीये, मग काय प्रॉब्लेम आहे जायला सांग बरं? काही असेल तर ते मला मेल करतील, त्यामुळे प्लीज मी काय जात नसतो. अवंतिकाने मला फोर्स करू नको. त्या काही लिगल गोष्टी त्या फोनवर डिस्कस करू की आपण? लिगल गोष्टी फोनवर डिस्कस करतात का? काय चाललंय तुझं सोमी? तुझं केलं असता तर ऋषिकेश दादाला मेंटली सपोर्ट मिळाला असता, त्यामुळे तू जा असं माझं म्हणणं होतं. तुझे नसेल जायचं तर नको जाऊ, मी जाते. मग काय करणार आता? महत्वाचं काम आहे म्हटल्यावर मला जायलाच लागणार ना. तू अजिबात जाणार नाहीये, मी जातोय. व्हेरी गुड, थँक्यू सोमी. तू गेला ना सोमी तर सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होणार आहे. थँक्यू सो मच, तू चाललाय मला फार छान वाटतंय. आणि सगळ्यात महत्वाचं तू जाणं खरंच गरजेचंच आहे. तिथे गेल्याशिवाय हे तुला कळणार नाहीये. आता मी तुला समजावू सुद्धा सांगत नाहीये, तुला समजणारच नाहीये ते. इकडे आता शर्वरी तिच्या मित्रासोबत फोनवर बोलत असते आणि ती म्हणते इश्यू जर असेल तर विक्रांतचा फोन एकदा ऑन करून बघू का नेमकी काय काय नाही. मला कळेल की फोन उघडल्यावर एकदा ऑन करू दे. तिचा मित्र तिकडून म्हणत असतो नाही नाही ऑन वगैरे करू नको, रिस्की आहे. एकदा ऑन करायला काय हरकत रे, कुठे आली रिस्क वगैरे, एकदाच बघू दे, मला माझी खात्री पटेल. शर्वरी आता विक्रांतचा फोन आहे तो स्विच ऑफ केलेला असतो, तो आता ऑन करून बघणार असते नेमकी काय काय त्याच्या फोनवर मेसेज काय काय आलंय ते. डोंट वरी, एकदाच बघतीये मी, प्लीज मला बघू दे रे. अगदी थोड्या वेळासाठी बघतीये. तिकडून तो माणूस हो म्हटलेला असतो हिचा मित्र, आणि ही सुद्धा अगदी थोड्या वेळासाठी त्याचा फोन स्विच ऑन करून बघणार असते नेमकी काय काय मेसेज वगैरे किंवा काय चाललंय त्या फोनवर. पुढे जानकी आलेली असते आणि जानकी म्हणते शर्वरी वंश. हिने फोन हातात घेतला की जानकी येऊन उभी राहिलेली असते. शर्वरी इतकी घाबरते काय करताय शर्वरी वंश? कुठे काय करतेय मी? बरं आपण देवळात जायचं का? मी चाललीये, जरा फ्रेश मूड होईल आणि छानही वाटेल. येणार का माझ्यासोबत देवळात? काय म्हटलीस तू? इतकं घडतंय ना काय काय तुमच्या आयुष्यात. असं म्हणतात की आपलं दुःख त्रास देवापुढे मांडलं की देव तो ऐकतो आणि त्यावर काहीतरी लवकरात लवकर आपल्याला पर्याय उपाय सुचवतो. देवाकडे जाऊन आपलं घराणं मांडूया आपण, बघू आपला काही फायदा झाला तर. कसं आहे ना शर्वरी वंश, एकदा करायला काहीच हरकत नाही. दुःखाचं निवारण नक्कीच देव करतो, फक्त तिथपर्यंत आपण पोहोचलं तर पाहिजे. तुमच्या बाबतीत पण सगळं काही ठीक होणार आहे. येणार का शर्वरी वंश? हो 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 नक्कीच. जानकी आता चाललेली असते आणि शर्वरी काहीतरी लपवतीये हे जानकीला कळालेलं असतं. तिने ओढणीच्या आतमध्ये पटकन तो फोन लपवलेलं असतं. काही विचारायचे का जानकी? जानकी म्हणते नाही हो, काहीतरी लपवलंय हे स्पष्ट दिसत असतं जानकीला. जानकी चांगली बघत असते की हिचं काय चाललंय. ती जानकी जाते तसं तिने फोन काढलेला असतो आणि पटकन फोन उघडून बघायचा प्रयत्न करते. जानकीला लगेच विक्रांतचं लोकेशन कळालेलं असतं. विक्रांत भाऊजी मुळशीत. जानकीलाही धक्का बसतो. जसं फोन तिने स्विच ऑन केलेलं असतो की लगेच जानकीला लोकेशन पडलेलं असतं की मुळशीतलंच लोकेशन. आता जानकीची जी शंका असते ती दाट झालेली असते, खात्रीत पटलेली असते की खरंच काहीतरी आहे जे शर्वरी लपवतीये सगळ्यांपासून. कळत आलेली असते ऐश्वर्याकडे. जानकी बघ की आपलं काम झालेलं आहे. 3 एक्सपोर्ट वाल्यांना मी कॉन्टॅक्ट वगैरे केले, मीटिंग सुद्धा केली त्यांच्यासोबत फिक्स. तिथपर्यंत जाऊन तर मीटिंग वगैरे होणार, पण प्रश्न असा आहे की कार्तिकला कुठे कसं जाऊन भेटायचं, कधी भेटायचं, पत्ता कसा मिळवायचा काहीच कळत नाहीये ग जानकी. ओवी आहे, ओवीच्या मार्फत आपल्याला तेवढी माहिती तर नक्कीच मिळू शकते. ऑनलाईन गेम खेळणार ओवी, त्याच्याबरोबर 1-2 वेळा बघितलंय मी, तशी ती खेळणार आणि आपल्याला पत्ता तर नक्कीच मिळू शकतो. ग्रेट, व्हेरी ग्रेट. ऐश्वर्या जे झालं ते चांगलंच झालं. मला महत्वाच्या विषयावर बोलायचे. बोल की. मेसेज आहे तो बघ बरं काय त्याच्याबद्दल, मला एवढं काही कळत नाहीये. पण भाऊजी नियर बाय असं कसं मेसेज, म्हणजे ते इथेच आसपास का?
अगं तेच तर, म्हणून तर मला कळत नाहीये, म्हणून तुला विचारायला की इथेच कसं काय विक्रम भाऊजी मुळशीत थोडे. आता लोकेशन चेक केलेलं असतं तर आपल्या घरातलंच लोकेशन. ऐश्वर्या म्हणते जवळपास नाही जानकी, आपल्या घरातलंच लोकेशन येते. काय सांगती हो, विक्रम भाऊजींचा फोन आपल्या घरातच आहे. ती नाही आलेत ग ऐश्वर्या, काही काय चाललंय तुझं? तुझा फोन 100% इथे असू शकतो म्हणूनच घरातलं लोकेशन दाखवतंय जानकी. नाहीये, इथे आलेलं नसताना सुद्धा फोनचं लोकेशन आपलंच घर कसं दाखवतंय? तू ताईकडे विक्रांत भाऊजींचा फोन आहे हे डेफिनेटली कसं शक्य आहे ग? त्यांच्या म्हणण्यानुसार विक्रांत भाऊजी फरार झाले, त्याच्या मनस्थितीत ते त्यांचा फोन कशाला आणणार ग? मला कळतच नाही काय सुरू आहे आणि हा काय प्रकार आहे. 1 मिनिट जानकी, विक्रांत भाऊजींचा स्वभाव कसा होता, बाकी घरातल्या लोकांबरोबर कसे वागायचे, कसे राहायचे सांगतेस का? खूप शांत समजूतदार होते आणि वनसनला तर खूप समजून घ्यायची, खूप सपोर्ट करायची. आपल्या कुटुंबात जावई म्हणून नाही तर मुलासारखं राहायचा खूप चांगला माणूस आहे तो. तुमचा फोन सगळ्यांना फोन करून चौकशी करायची, आई नानांची काळजी घ्यायची. 1 नंबर मुलगा आहे तो. इतका भारी स्वभाव आहे त्यांचा. किंवा पर्सनल लाईफ मध्ये, बिझनेस मध्ये काही अडचण आली की मला किंवा ऋषिकेशला लगेच कॉन्टॅक्ट करून काय आहे तो प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. शेवटचं कधी बोलणं झालं होतं आठवतंय का? प्रॉब्लेम बाबतीत एखादा अर्थ काही शब्द बोलले गेले होते, काय पडलं होतं तुझ्या कानावर? की म्हणते आमचं शेवटचं बरेच दिवस झाले आमचं बोलणंच नाहीये. विक्रांत भाऊजींशी माझा किंवा ऋषिकेशचा काही कॉन्टॅक्टच नाहीये ग. तसं काही बोलणंच झालं नाही. आता जानकी आणि ऐश्वर्याला टेन्शन येतं. बोलता बोलता लक्षात येतं की बरेच दिवस झाले त्यांच्याशी काही कॉन्टॅक्टच केलेलं नाहीये. मित्रांनो, हा भाग इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आहे अगदी आपण थोडक्यात बघू. तरी फोनवर बोलत असते, मुलगी म्हणून माझ्या या घरावरचा हक्क मी ओरमाडून घेणार म्हणजे घेणार. एकदा काय पैसे माझ्या हातात आले की एका मिनिटात इथून फरार होणार. पण दोघं फरार व्हायचं आणि राहिला प्रश्न माझ्या नवऱ्याचा. ची व्यवस्था मी लावूनच आली, त्यामुळे डोंट वरी, आपलं काम होणार. शर्वरी तिच्या मित्रासोबत फोनवर बोलत असते आणि ऐश्वर्याने हे खिडकीच्या बाहेर उभं राहून सगळं ऐकलेलं असतं. ऐश्वर्याला अगदी धक्का बसतो. ऐश्वर्या पळत आलेली असते आणि जानकी तुला फार महत्वाचं सांगायचे असं म्हणतेस. तेवढ्यात काय लगेच शर्वरी ऐश्वर्या असा आवाज देते जानकीला आणि ऐश्वर्याला. दोघे एकत्रच असतात की आवाज आल्यावर दोघे सुद्धा घाबरलेले असतात. ऐश्वर्या आणि जानकी दोघींकडे सुद्धा बघत असते. बघू आता शर्वरीने बघितलंय का, ऐश्वर्याने मी जे बोलत होते ते ऐकलंय किंवा माझं काय बोलणं चाललं होतं ऐश्वर्याला कळालंय का, हे जर बघायचं असेल आपल्याला, किंवा शर्वरी इथे येऊन ऐश्वर्याला नेमकी काय करणार, तर बघूया आपण पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.